दिवाळी सणाचा उत्सव हा सर्वत्र पाहायला मिळत आहे। तर बाजारपेठा फुलून गेले असल्यामुळे परिसरामध्ये ग्राहकांची आणि विक्रेत्यांची मोठी रंगीन तालीम आपल्याला पाहायला मिळत आहे। बाजारामध्ये वेगवेगळ्या रंगीबिरंगी लाइटिंग असतील, रांगोळी, त्याचबरोबर आकाशकंदील, दिवे अशा बाजारांनी मार्केट पूर्णतः फुलून गेल्याचं पाहायला मिळत आहे। वसई विरार नालासोपारा परिसरातील या बाजारपेठाची ही दृश्य आहेत। वेगवेगळे तोरण जे आहेत हे बाजारामध्ये विक्रीसाठी आलेले आहेत। महिला वर्गांमध्ये देखील खरेदीसाठी एक वेगळा उत्साह आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर जीएसटी कपात झाली असल्यामुळे काही वस्तूंचा भाव घटलेला आहे। तर फटाक्यांच्या भावामध्ये दरवाढ झाल्या असल्यामुळे फटाक्या ह्या सध्या मार्केटमध्ये जास्त भावामध्ये विक्री होत आहेत। अशाच पद्धतीने वसई विरार नालासोपारा परिसरातील बाजारपेठा अक्षरशः फुलून गेलेल्या आहेत आणि खरेदीसाठी ग्राहक हे मोठ्या संख्येने बाहेर पडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र यंदाच्या वर्षी दिवाळीचा सण हा गोडधोड पदार्थांनी, खाद्यपदार्थांनी देखील बाजारपेठा नटलेल्या आहेत। त्यामुळे जे आहे यंदाच्या वर्षी सर्वत्र दिवाळीची लगबग ही आपल्याला आनंद आणि उत्साहामध्ये पाहायला मिळत आहे। नेमक्या या ग्राहकांनी आणि दुकानदारांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या देखील आपण पाहूया। नाव काय आपलं? अर्पित बिलाने। अर्पित, काय सांगतील आपण फटाक्याचं दुकान लावले, कसा रिस्पॉन्स आहे, कशी रिस्पॉन्स तर खूप चांगला चालू आहे। आता 2 दिवस झाले फटाक्याचं दुकान लावून, पब्लिक वगैरे खूप चांगली येते। यावर्षी रिस्पॉन्स चांगला आहे आणि धंदा पण खूप चांगला चालतोय। अजून बोलायचं गेलं तर फटाक्याचे रेट थोडे यावर्षी हाय झालेत, थोडी जीएसटी वाढले फटाक्यांवर, बस अजून काय। कोणते कोणते फटाके आहेत आपल्याकडे? सर्व टाईपचे फटाके आहेत, पाऊस, चक्र्या, नवीन असे ड्रोन बिन असे हे आलेत, नवीन हातात पकडणारे शॉट्स आहेत आपल्याकडे, तर तुम्ही ट्राय करू शकता। नाव काय आपलं? अरविंद अय्यर आहे। अरविंद, काय सांगतील यंदाच्या वर्षी कसं फटाक्याचं मार्केट आहे? मार्केट तर छानच आहे, आपल्याकडे भरपूर व्हेरायटीज आहेत, तुम्ही बघायला घेतील तर बरेच व्हेरायटीज आपल्याकडे। कशी ग्राहकांचा रिस्पॉन्स कसा आहे? ग्राहकाचा रिस्पॉन्स तर सध्या अजून चालू नाही झाला, म्हणजे जशी जशी दिवाळी जवळ येईल तसं ग्राहकाचा रिस्पॉन्स चांगला चालू होईल। कोणते कोणते फटाके आहेत आपल्याकडे? आपल्याकडे भरपूर व्हेरायटी, सगळे व्हेरायटीचे फटाके आहेत, लहान मुलांचे फटाके आहेत, शॉर्ट्स आहेत, मोठे मोठे सर्व प्रकारचे आहेत। अशोक राजनगर गुप्ता। अजून काय सांगतील, आज बाजारात आला, कशी खरेदी करतो? फुल आनंद वाटतोय। त्यानंतर आम्ही आले खरेदी करायला, फुल, हार, पंत्या वगैरे सर्व घेतले। अजून जीएसटी कमी झाले तर आणखी 2 पैसे कमी झाले तर आणखी आनंदी आम्ही वस्तू चांगलं घेतले। कशा पद्धतीने गेल्या वर्षीचा भाव होता, आज कसं आहे? जीएसटी कमी झाला त्याच्यामुळे आणि भाव कमी झाला तर आम्ही 2 पैसे आणखी वाढून आणि वस्तू घेतोय। नाव काय आपलं? प्रकाश गुप्ता। प्रकाशजी, काय सांगाल, कशा पद्धतीने आपण दुकान लावलंय, काय काय आयटम? आता काय दिवाळी आलाय, आपला रंगोली आहे, लाइटिंग आहे, फुलांचे तोरण आहे, लटकन आहे, कंट्या आहे, हार आहे, सर्व ठेवलेले आहे आम्ही। हे टायमाला कशा पद्धतीने गिरायक आहे, काय गिराक आहे चांगले आहे। आता कसा भाव पडलाय, जरा जीएसटी मुळे भाव कमी झाल्यानंतर जरा भेटतोय गिराक, आपल्याला घेतात। कुठे 1 पाकिट घेत होतो, 2-3 पाकिट घेतात आता, खरेदी करतात गिराका। काका, नाव काय तुमचं? अशोक यादव। काका, काय सांगाल, तुम्ही फटाके खरेदी केले? फटाके भरपूर दर वाढलेला आहे। जे आम्ही 10 वर्षापूर्वी जे विकत होतो त्याच्यापेक्षा 4 पटीने भाव वाढलेला आहे। काय काय घेतले तुम्ही आज? आता आम्ही लहान मुलांसाठी लवंगी वगैरे घेतलेले आहेत आणि 28 जॉईंट वगैरे घेतलेले आहेत। आम्ही ज्या वेळेला आमच्या वेळेला विकत होतो त्यावेळेला 5 रुपयाला विकत होतो, आता त्याची किंमत 30 रुपये झालेली आहे। काय वाटतं, यंदाच्या वर्षी दिवाळी फटाके महागच आहेत। इतर वस्तू कशा आहेत? आता इतर वस्तू तर काय घेतलेले, अजून कपडे वगैरे घ्यायचे आहेत आम्हाला। संदीप गायकवाड, एपीएस मराठी, विरार।